राम राम मंडळी, स्वागत तुमच्या भावाच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर भाई आज आहे महाशिवरात्री. तर तुम्हाला व तुमच्या परिवाराला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. तर आज तसा प्लॅन होता अकोला जायचा राजराजेश्वर मंदिरात, पण तो काही कारणास्तव कॅन्सल झाला. तर आज आपण इथंच नागपुरी जाणार आहे. नागपुरी जाऊ, दर्शन वगैरे करू, पूजा वगैरे करू आणि परत येऊ. मग तर खूप सारं मजाच मजा आहे. आणि चला एका भकायला घ्यायला जायचं आहे, त्याला घेऊ आणि निघू आपण. चला शिवाजीरावला बारीक बारीकमध्ये, चांगला बारीक बारीकमध्ये शिवाजीरावला कम से कम गेले अर्धा 1 घंटापासून. मग 10 बस निघालो, बरोबर निघालो. बाई दूध वगैरे घेऊन आम्ही निघालो सरळ. आता पहिले पेट्रोल टाकायच्या गाडीत, पेट्रोल टाकून आम्ही डायरेक्ट सीधा ना कुठं स्टॉप घेता. स्टॉप तर घेतच नाही म्हणा, स्टॉप घेता डायरेक्ट आम्ही पोहोचलो लाखोरी. लाखोरीचं गेट तो इथं कावडच्या वेळेस पण नाही करत, एवढी इकडची केलेली आहे. पार्किंग सोबत काम चालू आहे. पाहिजे तशी पूजा करायला भेटणार नाही माझ्या विचारानं. गर्दी आहे इथंच. अरे शॉर्टकटमध्ये निपटावं लागेल सगळं. या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की इथे 11.5 पिंड आहे. जर 12 जर असते ना तर पुढं काय झालं असते ना, काशी झाली असते. म्हणजे पुढं जायची गरज नाही, इथेच यायची गरज नाही. आता इथून बाहेर दर्शन करायला गुराला. तर बाई दर्शन करून झालं आमचं. आता निघालो आम्ही घरी जासाठी. तर घरी मी होतं पहिले यायला सोडून देतो, याचं एक दुकान वगैरे लावायचं आहे. जय श्रीराम. कसं वाटलं आज दर्शन करून? 1 नंबर. म्हणजे कावडनंतर आम्ही आता आलो, एवढं खास वाटते. अरे तुम्ही हे तर करा, भक्ती तर करा, देव देते सगळं काही, करा सगळं काही. बाई आता तयारी बियारी झाली, झोप झाली चांगली. आता थोडं गाव फिरून यावं म्हटलं, कारण की गावात काय चालू हे माहीत नाही. कारण की फिरणं होतच नाही. आता फिरून येऊ, काय कुठं पोगते, काय चालू आहे. चला आज माहीत आहे काय, भाऊ तर एवढा मोठा भयंकरवाला पोपट पडला ना. घाटला आपण अकोला जाऊ. भाऊची तयारी बियारी टायमावर सांगितलं आले की कॅन्सल झालं म्हणून. याला जर पहिले सांगितलं तसंच कॅन्सल झालं तर मग ह्यानं तर पहिले तर उठत नाही सकाळी. हा 12 वाजेपर्यंत झोपते. आता कोण 12 वाजेपर्यंत झोपते. याले लवकर उठवलं ना, एवढी जीवार आली त्याची. नंतर त्याला टायमावर सांगितलं की नाही कॅन्सल झालं म्हणून. पेट्रोल आणलं बाप्पा. पण शिवाय नाही दिला म्हणा, शिवाय देत नाही तो. पण त्यानंतर याचा एवढा मोठा मोहे झाला, मोबाईल बी बंद पडला. घ्या, एक तर मोबाईल शिवाय राहू शकत नाही भाऊ, त्यात मोबाईल बंद पडला. अरे भयंकर काम झालं. आता यायला घेऊन जातो बाहेर. आज तर उपवास आहे दोघांले, नाही तर फुल एन्जॉय करू. फोन नाही हा भाऊ जवळ फोन नाही, पण माझा फोन आहे ना.
भाई खर्रा तू शंकर मी बाजू आलतो झाकून दिला माझा चलला आता मी आता हा हा नाही जमत आपल्याला जमत मला अजून बोलता इथून बोगला लागते हाव ना राजा राहू दे देऊन दे आम्ही देऊन दे ज्याचं काम त्यानेच केलं पाहिजे राहू दे मला आवाज लय भलकाचा वाटू राहिला तर सगळे इकडे माहोल करायला आमचा आशिकीचा बसलेला आहे काय पोरीचा नाद लय बेकार आहे बाबा पोरीचा नाद लय बेकार आहे पोरीचा नाद म्हणजे लय भयंकर आहे काय चल झालं ते लड़की का चक्कर बाबू भैया लड़की का चक्कर बाबू भैया काय लड़की का चक्कर आणि यानं जर म्हटलं हे कट करून टाक हे नाही होत होत ना होगा भैया हमसे तो बिलकुल ना हो पाएगा ये काय सगळं माहिती आहे तिथं एन्जॉय करू राहिले आमचा भाऊ इथं आहे उभा म्हणून आम्हाला लड़की का चक्कर पाहिजेच नाही सिंगल आहे सिंगल राहील भैया एकाचीकडून सावरताना आला अजून दुसरीकडून कुठे जातो बाबा आलो होतो पोट्ट्यांसोबत पूजा करायला पण घरचे भेटले घरच्या सोबतच करून टाकले त्यात गर्दी नाही दरवाजा तिकडे आहे मेन मागून भेटली जागा नितीनजी मला सांगा एवढं लवकर जाऊन तुम्ही येऊन काय केलं मी मंदिरात गेलो पूजाही झाली वापस आलो तू काय करू राहिला इथे मनीने भाव मने देवा मले पाव मला मनी भाव होता म्हणून तर मला घरच्यांना आवाज दिला बस ना वेळ सोडला अरे चोर आहेस तू मी चिंदी चोर नाही आहे भाई माय झाला ना झालं बस आनंद इसको लंबा रे जरा सर आनंद अरे काय रे आना पला निकडे ना भाई मला नाही मला झालं सायलेंट महाकाल महाराज की
एक असे ब्राह्मण आहे त्यांच्या अंगावर असं रेटलं तर म्हणते अशुत होतो म्हणते तू अशुत होतो म्हणते मी हो असे ब्राह्मण आहे का तुम्ही हा आम्हाला म्हणते अशुत होतो म्हणून वहिनी पाहून घ्या आता पोट्टे वाटतात 2-2 झालं तरी पण नाही काय आता ते जेवण काय लावून मी म्हणतात काढणी झाले म्हणते दिसते रस टिक्का असं लावायचं का बरं बरं आणि असं केलं तर काऊन असं काऊन आता करू दे राहिले आता असं अंग टाकून गावते महाशिवरात्रीचं महात्म्य काय माहिती का असं अंग टाकायला नाही पाहिजे अख्खा डोळा अंग तट्ट बसला पाहिजे बिलकुल तट्ट म्हणजे तट्ट असं हर हर बोला
गंगा नदीची वाटी आहे. जय बोले आपण झोपू राहिलो ना त्या घरी. भांग खायची इच्छा नाही आहे, कारण की आता माहित आहे खाल्लं की पुरा भयंकर माणूस भांड होते. कारण की अकोला पण जाणं आहे उद्या, तरी पण प्रसाद आहे खाऊन घेऊ. काय रे ताकद लय म्हणत मला दिली जाणार तेवढी नाही. बस झालं एवढंच जास्त नाही पाहिजे, प्रसाद तेवढाच पाहिजे आपल्याला. भांग तेवढीच पाहिजे. आता कुठं जायचं आहे रे? स्मशान भाई. हे खातो पाणी पितो भाई. भांग तर खाल्ली पण त्यानंतर इफेक्ट काय होईल माहित नाही. हे नाही खाल्ली, हे सगळं नाही खाल्ली. प्रसाद होता म्हणून खाल्ले, तसं काही नाही. काढ दाखव अबे कडू थोडी होते. आम्ही काय खाल्ली नाही. गोळा चालू आहे. चला भाई फायनली झालं. महाशिवरात्री सेलिब्रेशन पण झालं आणि खूप मजा आली. आणि भावा आणखी काही शब्द दोन चार बोलायचे आहे तुला? काही नाही. तुला अशी महाशिवरात्री पहिल्यांदा अनुभवायला मिळाली हे पाहिजे रोहित दादा. जय श्री महाकाल. जय महाकाल. तुला अशी महाशिवरात्री अनुभवायला नशील मिळाली ना? नाही ना, फर्स्ट टाइम आहे ना? फर्स्ट टाइम. बघ तुझ्या भावाची ताकद कशी. तुला घेऊन आला ना तुझ्या भाऊ. अच्छा देव, म्हणजे तू शुद्धही बोल आणि विदर्भातही बोल. तुला तर घेऊन आलो ना मी. तसाच तू घरीच पडला होता ना? पडलो नव्हतो भाई, ते नको सांगू. मागच्या वेळेस होतो, पण मागच्या वर्षी मी गोव्याला होतो म्हणून त्यामुळे येऊ नाही शकलो. यावेळेस हाय तर आलो. गोव्याला म्हणजे आमची ट्रेन मध्येच झाली महाशिवरात्री. रल्लीत आलेला इलाका शेरोगा होता है कुत्तों का नहीं. मग हा तुझा आहे का? हाँ इकडचा रखवालदार तू आहे नाही, का? पप्पी आहे पप्पी. इकडची रखवाली तू करतो? नाही आम्ही वफादार ठेवलेला आहे ना. आम्ही वफादार नाही आहे भाई कोणाचे. आमच्यासोबत कोणी राहत नाही तर आम्ही कोणासोबत राहत नाही. वफादार राहिलं. मी तर वफादार राहून असा येऊन राहिलो रोज तुटून. अरे आदमी टूटने के लिए बना है भाई जिंदगी में. त्या झाडाची फुलं भेटतील ना? तो पैसा कमवू राहिला, मग पूजा करते रोज. तर जाऊ दे भाऊ. तो बा आम्हाला असा हाय वफादार आमच्या मुल्यातला सगळ्यात जास्त वफादार आहे. तर जाऊ दे भावांना. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, लाईक शेअर नेहमीसारखं लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा बनला. बाय.